केला असावा ऑनलाईन, कारण इतर आणखी कोणत्याही प्रकारचे क्लास सुरू झाले नाही तर तो, आणि सुरू होत आहेत हळूहळू, परंतु फार तुम्ही आता पुढे गेलेला आहात आणि फार थोडा कालावधी राहिलाय, फक्त 30-35 दिवस राहिले म्हणजे राहिलेले आहेत. आणि या कमी कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. तर जास्त वेळ न घेता आपण मी माझ्या विषयावरती येतो. आज आपण पाहणार आहोत की शब्दसिद्धी किंवा शब्द विचार काय असतो. तर यामध्ये स्क्रीन दिसते सर? ओके. हो सर, दिसते. Sir, it is visible. यस यस. शब्द आणि विचार हे दोन शब्द आहेत. शब्द आपल्याला माहिती आहे की शब्द की वर्णाने बनतो, ज्याचा एक विशेष अर्थ प्राप्त होतो, तो शब्द. आणि विचार म्हणजे काय की शब्दांमध्ये कशा कशा पद्धतीने बदल होत जातात, जसं की बदलणे, बदलतो, बदलतो, बदलणे, बदलतात, असा जो ज्याच्यामध्ये परिवर्तन होत जातं त्याला आज काय म्हणलेलं आहे, विचार म्हणलेलं आहे. मग हा शब्द विचार तर या कशामुळे होतो, तर काय वचन, लिंग आणि विभक्ती, वचन, लिंग आणि विभक्ती या दोन गोष्टीमुळे काय होतो, शब्दामध्ये बदल होतो. आता या ठिकाणी शब्द आणि पद यामध्ये जरी फरक काय आहे, शब्द आणि पद, पद हा वेगळा आहे. शब्दाच्या मूळ रूपामध्ये काही विकार झाल्यामुळं किंवा विकार या ठिकाणी असं म्हणतो की विकार काय आहे की त्याच्यामध्ये अव्यय लागलेला आहे, विभक्तीचं प्रत्यय लागलेला आहे, म्हणून त्याच्यामध्ये काय होतो, विकार होतो. मग ते विकार म्हणजेच काय आहे, शब्दांचा विकार लागल्यामुळं ते पदामध्ये रूपांतर होतं. आणि वर्ण जे आहेत, हा वर्ण जे आहेत आपण ते वर्ण कोणते आहेत, ब, द, क, हे काय आहेत, सर्व अक्षर आहेत. अक्षरांना काय म्हणलेलं आहे, वर्ण म्हणले. मग ह्याच्यामध्ये व्यंजन असेल किंवा स्वर असेल किंवा सर्व प्रकारचे वर्ण. मग हे वर्ण ज्या आपण लिपी स्वरूपात मांडतो, लिपतो, त्याला काय म्हणतो, अक्षर म्हणतो. आता या अक्षरामध्ये काय की ब, द, क हा अक्षर समूह आहे. तर या अक्षर समूह काय म्हणजे अक्षर समूह नाही तर हा काय तुटक तुटक अक्षर आहेत. ज्यावेळेस हा यांचा काय होतो, एक समूह तयार होतो, त्याला शब्दाला काय, त्या समूहाला काय म्हणतो, शब्द म्हणतो. मग या ठिकाणी रस व दीर्घ लागल्यामुळं तर त्याचा काय होतो, उचित अर्थ तयार होतो. परंतु या ठिकाणी ब, द आणि क हे जशाच तसे वर्ण घेतलेले आहेत, परंतु तो काय कसे आहेत, विभक्त आहेत. ज्यावेळेस ते एकत्र येतात त्याचा समूह तयार होतो आणि तो समूह काय होतो, अर्थबद्ध होतो. तो अर्थबद्ध म्हणजे काय आहे, तर शब्द आहे. आता वाक्यात जर बघितलं तर वाक्य काय आहे, समजा बदक, पाणी आणि पोहणे हा शब्द आहे, शब्द वेगळ्या प्रकारचे शब्द समूह आहे, परंतु ते वाक्य नाही. शब्द समूह आहे परंतु वाक्य नाही. मग त्या शब्दांचं वाक्यामध्ये रूपांतर कधी होईल की त्याच्यामध्ये काय लागेल, प्रत्यय लागेल. जसं की बदक हा मूळ शब्द आहे, पाणी हे काय मूळ शब्द, मग पाणी हे शब्दाला काय केलं, त हे काय लावलं, प्रत्यय लावलं. म्हणजे पाण्यात त हे काय झालं, प्रत्यय झालं. म्हणजे पाणी या शब्दाला प्रत्यय लागलं तर त्याच्यामध्ये बदल झाला. पाणी हे मूळ शब्द झाला आणि पाण्यात हे झालं पद. लक्षात आलं तुम्हाला? पाणी काय झाला, मूळ शब्द आणि पाण्यात हे काय झालं, पद आहे. म्हणजे शब्दाचे रूपांतर पदामध्ये होण्यासाठी त्याला प्रत्यय लागावा लागतो. मग या ठिकाणी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पाण्यात, पाणी, पाण्यावर, पाण्यापासून या घटकामध्ये मूळ शब्द कोणता, तर मूळ शब्द काय आहे,
पाणी. मग पाणी हा शब्द काय आहे, मूळ शब्द आहे. त्या मूळ शब्दाला काय लागला, प्रत्यय लागला. मग प्रत्ययाला लागला म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, विकृती म्हणतो. आणि जो मूळ शब्द असतो त्याला प्रकृती म्हणलेले. पाणी हा काय झाला, प्रकृती झाला. आणि पाण्यात हा काय झाला, विकृती झाला. आता उदाहरण दिले आहे स्वातीने. स्वाती हा काय झाला, मूळ शब्द झाला. आणि स्वातीने काय, स्वातीने काय केले, तर या ठिकाणी ने काय केलंय की या मूळ शब्दामध्ये बदल घडून आला. म्हणजे मूळ शब्दामध्ये प्रकृतीमध्ये प्रत्यय लागल्यामुळं मूळ शब्दामध्ये विकृती तयार होते. आता विकृती तयार होते म्हणजे काय, त्याला विशेष अर्थ प्राप्त होतो. जसं की त्रोटक जर शब्द जर दिले तर त्याला अर्थ प्राप्त होत नाही. एखाद्या कवितेमध्ये आपण पद म्हणतो, गाण्यामध्ये पद म्हटलं जातं. मग त्या पदामध्ये काय असतो, अर्थ असतो. केवळ शब्दांची रचना केली म्हणून त्याला आपण कविता म्हणत नाहीत. तर त्या शब्दापासून तयार झालेली यमक, रूपक, अलंकारिक, वृत्त, छंद यापासून एक विशेष अर्थ प्राप्त होतो. म्हणजे त्यावेळेला काय होतं, पदामध्ये निर्मिती होते. मग हे पद निर्मिती होत असताना कोणते पद्धत आहेत, की अनेक प्रकारचे पद आहेत. मग त्या पदामध्ये काय होतं की एक समूह रचना होते आणि समूह रचनामधून काव्य निर्मिती होते. आता तुम्ही म्हणता की गद्य लेखनामध्ये आणि पद्य लेखनामध्ये, गद्य म्हणजे काय, धडे धडे लेख असेल, कादंबरी असेल. मग कादंबरीमध्ये सुद्धा काय असतंय की ललित लेख आणि अललित लेख. आता या नंतरचा भाग आहे, परंतु आपण मुख्य प्रवाहामध्ये येऊ. आता या ठिकाणी लक्षात आलं तुम्हाला शब्द म्हणजे काय आणि पद म्हणजे काय. शब्दामध्ये बदल तर झाल्यामुळं पदामध्ये हॅलो रूपांतर सर, होत. हा, अजून एकदा सर सांगा ना ते मूळ शब्द समजून थोडं. हा, मूळ शब्द म्हणजे काय, की आता या ठिकाणी अक्षर लक्षात आले तुम्हाला, अ ब क ड क ख ग हे सगळे झाले अक्षर. त्याला आपण वर्ण म्हणतो. मग हे वर्णांची जर मांडणी केली तर त्याच्यातून अर्थ प्राप्त होतो का, नाही. परंतु त्या शब्दांचा, वर्णांचा एक व्यवस्थित क्रमबद्ध समूह तयार झाला तर शब्द तयार होतो. लक्षात आलं शब्दांचा तयार कसा होतो. त्यानंतर मूळ शब्द तयार होतो. म्हणजे या ठिकाणी बदक उदाहरण घेतलेले, बदक हा झाला मूळ शब्द. पाणी काय झाला, मूळ शब्द. आणि पोहणे सुद्धा काय झाला, मूळ शब्द झाला. मग ह्या मूळ शब्दामध्ये जर बदल झाला तर वाक्य होईल. नाही तर असेच जर शब्द घेतले तर वाक्याला अर्थ होईल, अर्थ प्राप्त होईल का, बदक, पाणी, पोहणे काय आहे का त्याच्यात अर्थ, नाही. तर त्याच्यामध्ये आपण काय केलं, बदक पाण्यात पोहते. मग ह्या जे पाणी आहे हा झाला मूळ शब्द. आणि तर काय झाला, त्याचा प्रत्यय झाला. मग प्रत्यय लागल्यामुळं काय होतं, ह्या वाक्याला अर्थ प्राप्त होतो. आता पोहणे हा झाला मूळ शब्द, पोहते. त्याच्यामध्ये बदल झाला, हे न गेलं आणि त आलं. म्हणजे काही ठिकाणी शब्दामध्ये काय होतो, काही अक्षर लोप पावतात आणि काही अक्षर नव्याने येतात. ही सुद्धा काय आहे, शब्दांची विकृती आहे. आता मूळ शब्द कोणत्या प्रकारचे असतील, आता समजा झाड हा शब्द आहे. झाडावर, झाडाखाली, झाडामध्ये, झाडावर, हे काय की त्याच्यावर जो मूळ शब्द आहे त्या मूळ शब्दाला ज्यावेळेस प्रत्यय लागून येतो त्यावेळेस काय होतं, पदामध्ये निर्मिती होते. आता लक्षात आलं मूळ शब्द. आता दुसरा एक आणखी आपल्याला पाहिजे की जे शब्द आहेत आणि शब्दामध्ये विकार कसे झालेले आहेत. मग संस्कृत शब्द आलेले आहेत, त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो. त्यानंतर काही फारसी शब्द आलेत, काही अरबी शब्द आलेत, काही उर्दू शब्द आलेत, काही मराठीचे अपभ्रंश शब्द आलेले आहेत. मग तो आपल्याला शब्द काय करायचा आहे, ओळखायचा आहे. समजा अर्ज हा आपला एक शब्द आहे, तो कोणत्या भाषेतून आलेला आहे, अर्ज. अर्ज हा विनंती आहे, तो अरबी भाषेतून आलेला आहे. मराठी अर्ज काय अरबी भाषेतून आलेला आहे. अरबी. हा, मग असे आपल्याला नंतर पुढे शब्दांचे बदल कसे होत गेले, मूळ शब्द काय आहे
त्यानंतर अशा प्रकारचा एखादा शब्द विचारला जाऊ शकतो. त्यानंतर संस्कृत मधले प्राकृत मधले तत्सम शब्द म्हणले जातात. संस्कृत मधले काही शब्द समजा आपण म्हणतो माता किंवा पिता, मातृ आणि पितृ ह्या संस्कृत शब्दापासून तत्सम शब्द तयार झालेला आहे. तो अनेक प्रकारचे काही शब्द आहेत ते आपल्याला काय करायचे तर ओळखायचे आहेत. आता अर्ज हा काय आहे? अर्ज म्हणजे विनंती. विनंती, अर्ज म्हणजे विनंती. मग ही विनंती शब्दाला आपण अर्जाला काय केलेलं आहे मराठीमध्ये विनंती हा शब्द आहे, त्यालाच अर्जाला आवेदन असं म्हणतो. मग मूळ शब्द कोणते ते शब्दांच्या प्रकारामध्ये कशा कशा पद्धतीने बदल होतात यादी तुम्हाला मी देणार आहे नंतर. त्यानंतर शब्दांच्या जाती यावरती निश्चित एक प्रश्न विचारला जातो, त्यामुळे हे शब्द खूप महत्वाचे आहेत. शब्दांच्या जाती, शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत. त्या शब्दांच्या जातीमध्ये पहिला भाग त्यामध्ये विकारी शब्द आणि दुसरा आहे अविकारी शब्द. आता पहिल्या विकारी शब्दामध्ये त्याला सगळे शब्द जाती असं म्हणलं जातं. आता या ठिकाणी विकारी लक्षात घ्या, विकारी भिकारी नाही तर बऱ्याच वेळा ऐकू दुसरंच येतं. आता या ठिकाणी नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे काय आहेत विकारी शब्द आहेत. आता विकारी शब्द का म्हणलेलं आहे की या शब्दामध्ये काय होतोय बदल होतो. कशामध्ये? क्रियापदामध्ये. समजा लिंग, वचन आणि विभक्ती यामुळे काय होतो काही शब्दामध्ये बदल होतो. मग तो बदल काय आहे? समजा रामाने चिंच खाल्ली, त्यानंतर रामाने आंबा खाल्ला, मुलांनी चिंचा खाल्ल्या. तर या शब्दामध्ये काय आहे? राम काय आहे? कर्ता आहे आणि कर्म काय आहे? चिंच किंवा आंबा आहे. आता या नामाप्रमाणे काय होतं क्रियापदामध्ये काय होतो बदल होतो. यामध्ये काय होतं क्रियापदामध्ये बदल होतो, त्यामुळे काय म्हणलेलं आहे याला विकारी शब्द आहे. आणि अविकारी शब्द म्हणजे काय की नाम किंवा वचन क्रियापद या गोष्टीमुळं की क्रिया विशेषणावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. समजा रामाने सायकल फास्ट चालवली, राम काय आहे? एक करता आहे. मुलांनी फास्ट सायकल चालवल्या. आता या ठिकाणी काय आहे की क्रियाविशेषण काय आहे की फास्ट किंवा जलद. या जलद शब्दाला काही बदल होत नाही, म्हणून आपण त्याला काय म्हणतो की अविकारी किंवा त्याला अव्यय लागत नाही. म्हणजे या ठिकाणी अव्यय आणि सव्यय ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपण त्यामध्ये भक्ती ज्यावेळेस विभक्तींचा अभ्यास करणार आहोत त्या विभक्तीच्या अभ्यासामध्ये हे येणारच आहे. त्यानंतर नाम म्हणजे काय आहे? आता नाम या सगळे काय प्रत्यक्ष काल्पनिक वस्तूला गुणाला दिलेली नावे म्हणजे नाम. याच्यामध्ये जास्त काय अभ्यासाची गरज नाही, परंतु याच्या पुढे आपल्याला थोडस गांभीर्याने लक्षात घ्यावं लागतं की नाम म्हणजे फक्त काल्पनिक किंवा धर्मवाचक भाववाचक आणि त्याला भाववाचक काय लागलेला आहे. साधा साधा हॅलो प्रश्न सर. नाही. फूल किंवा हरी गोडी हे गुणाला दिलेली नावे आहेत किंवा हॅलो शब्दाला सर. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मूर्त किंवा अमूर्त गोष्टीला दिलेलं नाव म्हणजेच आपण नाम म्हणतो. किंवा काल्पनिक किंवा अवास्तविक अमूर्त जसं की स्वर्ग आहे, राजहंस आहे, हे काय येतं काल्पनिक नाव आहेत. परीस हा झाला काल्पनिक नाव. म्हणजे या किंवा एखाद्या गुणाला दिलेलं नाव. चांगुलपणा, चांगुलपणा ही काय नाम आहे. म्हणजे हे सर्व काय येतं बदल काय होतात
या सगळ्या नावामध्ये काय होतो, विकार होतो. म्हणजे विकार होतो म्हणजे काय, सुंदर हा शब्द आहे, काय सुंदर हा शब्द आहे, मग याला जर प्रत्यय लागलं तर समजा ये प्रत्यय लावलं तर काय होईल, सौंदर्य असा शब्द तयार. सुंदरता. सुंदर या शब्दाला ये जर जोडलं तर सौंदर्य काय होतो, शब्द तयार होतो. त्यानंतर असेच समजा ये काय जोडले, माधुर्य असेल, त्यानंतर शौर्य असेल, धैर्य असेल, त्यानंतर गांभीर्य असेल, असे वेगळ्या प्रकारचे काय होतात की भाववाचक नाम तयार होतात. मग या ठिकाणी काय आहे की त्या गुणांना नाव दिलेले आहेत. सौंदर्य एक काय आहे, गुण आहे. आता आता सुंदर जेव्हा शब्द दिला जाईल त्या शब्दांच्या आधारे कोणते नावं तयार होतात. एक उदाहरण घेऊया की ज्यामध्ये मनुष्य या शब्दापासून त्याला प्रत्यय लावल्यानंतर कोणते खालील शब्द तयार होतात. आता मनुष्यता. मनुष्याला हा, आता मनुष्य आणि त्याला प्रत्यय लावलं समजा तो, तर कोणते शब्द तयार होत नाहीत असं खाली विचारलं जाऊ शकतं, किंवा कोणते होतात किंवा यापैकी नाही. त्याच्यामध्ये मनुष्यत्वामध्ये काय उदाहरण आहेत सांगा. मनुष्यत्व, मनुष्य हा मूळ शब्द आहे आणि त्याला तव हा काय प्रत्यय लावला, प्रत्यय लावला आपण त्याला सव्य लावला म्हणजे विकार घडून आणला. मूळ शब्द काय आहे, मनुष्य. हा, मनुष्य याला तव हा काय लावला, प्रत्यय लावला, तर जे मूळ शब्दामध्ये काय होईल, विकार तयार होईल. मूळ शब्द प्रकृती काय आहे, मनुष्य आहे, त्याला तव शब्द लावल्यानंतर काय होईल, मनुष्य. मनुष्यत्व तयार होईल. मग अशा प्रकारची भाववाचक काही सांगा, अशा प्रकारची काही भावविषयक नावे सांगा. आता मनुष्यत्व, शत्रुत्व हे त्याला मित्रत्व पण येते ना सर. बंधुत्व. नेतृत्व येत आहे ना. हा, मित्रत्व येतं, प्रौढत्व येतं, नेतृत्व. कर्तृत्व येतं. अगदी बरोबर, छान. शत्रुत्व. त्यानंतर काही शब्द आहेत, शहाणा. शहाणाला समजा पणा हा लावला प्रत्यय, बरोबर, अगदी बरोबर. देवपण, मोठेपण, आणखी असे पण लावणारे शब्द सांगा. देवपण, मोठेपण, प्रामाणिकपण, लहानपण, आणखी हा, बरोबर, अगदी बरोबर. त्यानंतर सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय, जे शब्द नामाच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनाम नामाऐवजी वापरल्या त्याला सर्वनाम म्हणतात. अगदी बरोबर. हा, आता यामध्ये मी, तू, हा, कोण, जो, कोणी हे सर्व काय झाले, सर्वनाम आहे. त्यानंतर विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे व त्याची कक्षा मर्यादित करणाऱ्या शब्दांना विशेषण असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी नामाविषयी विशेष माहिती सांगतं, परंतु काय की त्याची कक्षा मर्यादित करतं. काय नामाबद्दल विशेष माहिती सांगतं, राम गोड आहे. शब्दाचा अर्थ, वाचार्थ आहे, लक्षणार्थ. म्हणजे लक्षणार्थ काय की राम गोड आहे म्हणजे दिसायला तो सुंदर आहे, इनोसंट आहे असं म्हणतो, परंतु खरंच तो गोड आहे का. गोड हे काय आहे, भाववाचक आहे, भाववाचक. मग त्यालाच आपण जर म्हणलं आंबा गोड आहे तर काय आहे, तो अर्थार्थ वाचार्थ बरोबर आहे. आणि राम गोड आहे म्हणल्यानंतर काय, लक्षणार्थ शब्दाने ओळखला जातो. मग हे पण तुम्हाला वाक्यात लक्षात आलं पाहिजे, वाचार्थ आणि लक्षणार्थ.
काल एक उदाहरण सांगितलं होतं मी, माझ्या घरावरून काल हत्ती गेला. मग हे वाक्य वाचार्थ आहे का लक्षणार्थ आहे? वाचार्थ. 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 वाचार्थ नाही, लक्षणार्थ आहे. लक्षण सांगायला लागले ते, फक्त घरासमोरून गेला. घरावरून गेला म्हणजे काय? घरासमोरून गेला. वाचार्थ म्हणजे जशाच तसा. समजा आंबा गोड आहे, हे वाचार्थ आहे, वाचाने आपण बोलतो. पण लक्षणार्थाने काय आहे? त्याच्यापेक्षा वेगळा अर्थ दाखवतो. लक्षणार्थ म्हणजे आणखी कन्फ्युज आहेत तुम्ही, वाचार्थ आणि लक्षणार्थ. तर वाचार्थ आणि लक्षणार्थ म्हणजे काय? वाचार्थाचं एक उदाहरण सांगा की सर. तर अजून सांगा ना. हेच वाक्य ना प्रश्नपत्रिकेत व्यंगार्थ विचारलं होतं. व्यंगार्थ. व्यंगार्थ म्हणजे लक्षणार्थ. ओके सर. तर नेमकं वाचार्थ आणि लक्षणार्थ म्हणजे काय सांगा फक्त. वाचार्थ तर म्हणजे ह्याच्या व्याख्या सांगता येतील का? व्याख्या. त्याची व्याख्या बघा, काही व्याख्या करायची गरज नाही, फक्त शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. वाचार्थ म्हणजे वाचाने ज्यावेळेस आपण बोलतो, तो बोलतो म्हणजे जशाच तसं बोलतो. आणि लक्षणार्थ म्हणजे काय? वक्रोक्तिक अर्थाने बोलणे, म्हणजे जशाचा अर्थ तसा न घेता त्याचा लक्षणार्थाने भाग घेणे. व्यंगार्थ, व्यंग करणे त्याच्यामध्ये. माझा भाऊ अगदी कुंभकर्णच. माझा भाऊ अगदी कुंभकर्णच म्हणजे काय? की तो फार झोपतो. व्यंगार्थ आहे ना? सॉरी, लक्षणार्थ आहे. लक्षणार्थ. अगदी बरोबर. आता माझे विद्यार्थी म्हणजे एकलव्यच. लक्षणार्थ. 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 अभ्यास करावा तो श्याम सारखाच. लक्षणार्थ. लक्षणार्थ. वाचार्थ आहे ना? वाचार्थ. वाचार्थ आहे सर. वाचार्थ आहे. मी माझ्यासारखाच आहे म्हणजे वाचार्थ. अच्छा. हा, मी याच्यासारखा दिसतो. कुणासारखा दिसतो? शाहरुख खान सारखा नाही. माझ्यासारखा दिसतो. लक्षणार्थ. आणि माझ्यासारखा दिसतो म्हणजे काय? वाचार्थ. मी दुसऱ्यासारखा दिसतो म्हणजे काय? लक्षात आलं? पहा, आणखी वाचार्थ आणि लक्षणार्थ. काल मी माझ्या चेहऱ्याला मध लावला. वाचार्थ. कारण मी गोड दिसावा म्हणून. लक्षणार्थ. लक्षणार्थ. वाचार्थ. लक्षणार्थ. गोड दिसायला लागले म्हणजे त्याची लक्षणं असते ना, लक्षणार्थ येईल की. नाही, स्वतःबद्दल बोलणे. ते लावता का नाही मध चेहऱ्यांना? कशासाठी? गोड दिसण्यासाठी. गोड दिसण्यासाठी. नाही सर. इथं गोड म्हणजे त्याच्या रूपाबद्दल. पण सर, इथं वाचार्थ लक्षणार्थ आले तर कोणताही एकच येतो का दोन्ही पण येतात? हे पहा, आपण लक्षणार्थ काय करतो? लक्षणासारखं घेतो म्हणजे व्यंग घेत, त्याच्यामध्ये व्यंग करतो म्हणजे तसाच तसा नाही. पहा, व्यंगार्थी. वक्रोक्ती तुम्हाला अलंकार माहिती आहे काय? वक्रोक्ती आहे. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, दाजीची दाढी झाली, मामाजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरणीचा पाय लागला, त्याच्यात नाही, वेशीपर्यंत ओवळ गेला, त्याच्यामध्ये वंट होऊन गेला. हे काय? खरंच दमडीच्या तेलामध्ये तो वेशीपर्यंत ओवळ जाईल का? त्याच्यामध्ये हत्ती पोहून जाईल का? नाही सर, अतिशयोक्ती झाली सर. अर्थ आहे, वक्रोक्ती आहे. झालं सर हे. म्हणजे अतिशयोक्ती झाली. अतिशयोक्ती, अतिशयोक्ती अलंकार. वक्रोक्ती, अतिशयोक्ती, वक्रोक्ती हे काय येतं? समानार्थी. ह्याच्यामध्ये काय आहे? वक्रोक्ती आणि वक्रोक्ती म्हणजे काय? वाकड्या पद्धतीने बोलणे. समजा मी एका गावाला गेलो आणि त्या ठिकाणी समजा मला काळा चहा दिला आणि मी अंतू परवा तुम्ही पु ल देशपांडेचा पाठ वाचला असेल की समजा त्या गावात गेल्यानंतर तो चहा काळा दिला जातो आणि ते काय म्हणतो? काय रे, या ठिकाणच्या सर्व म्हशी काय गाभणत का रे? म्हणजे वक्रोक्तीने बोलणे, वाकड्या दृष्टीने बोलणे, त्याला वक्रोक्ती असं म्हणलं जातं. आणि अतिशयोक्ती म्हणजे तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे. अतिशयोक्तीचं उदाहरण होतं याचं
त्यानंतर मुंगी व्याली शिंगी झाले तिचे दूध किती 12 रांजण भरले, असं एक उदाहरण आहे. म्हणजे अतिशयोक्ती आहे, अतिशयोक्तीचा अलंकार आहे. आणि वक्रोक्तीमध्ये काय आहे, की एक सरळ सरळ जायच्या ऐवजी वाकड्या तिकड्या पद्धतीने सांगणे. बरोबर आहे, आलं लक्षात? हो सर. व्यंगार्थाचं एक उदाहरण सांगा की सर. कशाचं? व्यंगार्थ. व्यंगार्थ असे भरपूर आहेत ना. माझा भाऊ म्हणजे कुंभकर्णच, किंवा त्यानंतर आत्ताच घरावरून हत्ती गेला, किंवा अनेक अशा प्रकारचे उदाहरण सांगता येतात व्यंगार्थ किंवा लक्षणार्थ असं म्हणलं जातं. सूर्य अस्ताला गेला तर माझ्या म्हणजे घरात ह्या वाक्यात आहे ना, माझ्या घरावरून एक हत्ती गेला ते लक्षार्थ आहे ना. लक्षार्थच आहे, व्यंगार्थच आहे. आता सूर्य अस्ताला गेला हे लक्षार्थ आणि व्यंगार्थ एकच का सर मग? वाक्प्रचार आहे. सूर्य अस्ताला जाणे म्हणजे काय, की लय होणे, नाश होणे, नष्ट होणे, अधोगती निर्माण होणे. तर असाच एखादा सुद्धा ह्याच्यामध्ये शब्द विचारामध्ये वाक्यप्रचारामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. सूर्य अस्ताला जाणे यापैकी खालीलपैकी कोणतं नाही. तर त्यामध्ये काय असते, की पर्याय दिलेला असतो. सर्वस लयात जाणे, त्यानंतर नष्ट होणे, अशा वेगळ्या प्रकारचे. आणि आपण काय करतो, त्या यापैकी नाही असं विचारलं जातो. तर आपण जे आहे तेच प्रश्नाला काय करतो, टिक मार्क करतो गडबडीमध्ये. पण त्यामध्ये फक्त प्रश्न ज्यावेळेस विचारला जातो तो प्रश्न अगदी समजून घेणं आवश्यक आहे, आणि त्यानंतर गडबड करणं आवश्यक नाही. तर गडबड आपण जलद गतीने सोडला पाहिजे, परंतु प्रश्न अगोदर समजून घेतला पाहिजे. बऱ्याच वेळेला साधर्म्य शब्दामध्ये असतं, साधर्म्यामुळे लक्षात येत नाही, त्यामुळे उत्तर चुकण्याची शक्यता असते. ठीक आहे. त्यानंतर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द किंवा नामाचे त्याची कक्षा मर्यादित करणाऱ्या शब्दांना विशेषण असं म्हणलं जातं. गोड, कडू. त्यानंतर विशेषणाचे अनेक प्रकार आहेत. ते आपण विशेष टॉपिक मध्ये पाहणार आहोत. म्हणजे विशेष टॉपिक म्हणजे विशेषण, क्रियापद, उभयन यावे, केवळ प्रयोग यावे, हे जे काही पुढचे अविकारी शब्द आहेत, अविकारी शब्दांच्या जाती आहेत, ते 4 घटकावरती उपघटक त्याचे खूप आहेत. त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून ते 4 प्रकार आपल्याला सविस्तरपणे पाहिजेत. फक्त एका तासामध्ये ते 4 घटक आपण पाहू. त्यावरती निश्चित 1-2 प्रश्न असतीलच, आणि त्याच्यातला प्रश्न जाता कामा नये. त्यानंतर क्रियापद. प्रयोग यावेचे प्रकार किती हे विचारलं होतं. कशाचे? केवळ प्रयोग यावे. 10 आहेत सर, 10. 9 आहेत. 9 म्हणजे आपल्याला विशेष क्रियापद, क्रियाविशेषण, केवळ प्रयोग यावे, हे जे 4 आहेत ते 4 एका तासामध्ये पुरेसा वेळ आहे त्याला. आणि ते आपण सविस्तर पाहणार आहोत, कारण ते खूप जास्तीत आहे. त्याच्यावरती अगदी सूक्ष्म रीतीने आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. ते उद्याच्या तासाला पाहणार आहोत. आता या ठिकाणी क्रियापद. क्रियापद म्हणजे काय, की एखाद्या वाक्यामधील कृती दाखवून त्या शब्दांचा किंवा त्या वाक्यांचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हटलं जातं. आता क्रियापद काय, बसतो, आहे, जाईल, करतो, नाचतो, पळतो, बसतो, उठतो, खातो, पितो, ऐकतो, झोपतो, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, क्रिया दर्शवतात. मग क्रिया समजा या ठिकाणी क्रिया दर्शवणारी, मग ती क्रिया कशी आहे यावरती सुद्धा काय आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग क्रियापद म्हणजे काय, की वाक्यातील क्रिया दाखवून त्या शब्दांचा अर्थ पूर्ण करते. फक्त क्रिया दाखवत नाही, तर त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे शब्द, असं लक्षात ठेवायचे. फक्त क्रिया दर्शवत नाही, तर क्रिया दर्शवून त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना क्रियापद असं म्हणलं जातं. त्यानंतर क्रियाविशेषण. जे शब्द क्रियाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण असं म्हणलं जातं. आज, काल, ते, जलद. म्हणजे क्रिया कशा पद्धतीने घडते, ती क्रिया कशा पद्धतीने घडते
त्या पद्धतीने त्याला क्रियाविशेषण म्हणलेलं आहे. आणि पहिल्या विकारी शब्दामध्ये काय आहे तर विशेषण आहे. मग ते विशेषण काय सांगते नामाच्या आणि सर्वनामाच्या विषयी माहिती सांगतं. परंतु ते अविकारी मध्ये काय आहे क्रिया विशेष माहिती सांगते. म्हणून हे काय क्रियाविशेषण आहे. त्यानंतर शब्दयोगी अव्यय जे शब्द नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवितात दर्शवतात त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ झाड हा शब्द आहे मूळ आणि त्या शब्दाला जोडून येणारा शब्द काय आहे झाडाखाली, झाडावरती, झाडापाशी, झाडावर असे वेगळ्या प्रकारचे काय होतात अव्यय लागतात. तिच्याकरिता, त्यासाठी हे काय आहे म्हणजे या ठिकाणी नामाला जोडून आलंय पहिलं वाक्याच्या उदाहरणामध्ये. आणि दुसऱ्या ठिकाणी काय आहे सर्व नामाला जोडून आलेले. त्यासाठी काय आहे त्यासाठी त्या हे सर्वनाम आहे. त्यासाठी किंवा त्यांच्यासाठी नाम आणि सर्वनामाला जोडून येणारा शब्द. आता बऱ्याच वेळेला काय दाखवलं जातं की एक वाक्य दिलं जाईल या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्ययांची संख्या किती आहे सांगा. तर एक वाक्य दिलं जाईल त्या वाक्यामध्ये किंवा एक 2-3 ओळीचा 2-3 ओळी दिली जाते आणि त्या ओळीमध्ये एकूण किती शब्दयोगी अव्यय आलेले आहेत ते सांगा. मग पर्याय दिले जातात 2, 4, 6, 8. त्या ठिकाणी पेनाने टिक टिक करायचं आणि मोजायचं. बऱ्याच वेळेला झाडाखाली, झाडावर, झाडाजवळ म्हणजे काय या ठिकाणी जवळ जरी शब्द आला तरी काय ते झाडाला या शब्दाला जोडून आलेला आहे. म्हणून शब्दयोगी अव्यय आहे तो. यावरचा सुद्धा प्रश्न काही IBPS परीक्षामध्ये विचारलेले आहेत. त्यानंतर उभयनिय अव्यय जे शब्द किंवा वाक्य यांना जोडून येतात त्यांना उभयनिय अव्यय असं म्हटलं जातं. म्हणजे असे अनेक प्रकारचे शब्द आहेत. कोणकोणते आहेत व, आणि, परंतु, म्हणून, अथवा, किंवा, पण, परंतु असे शब्द काय आहेत उभयनिय अव्यय. आता मला किंबहुना हा शब्द कोणत्या प्रकारामध्ये येईल. हा अगदी बरोबर. किंबहुना हा उभयनिय अव्ययामध्ये येईल. त्यानंतर केवळ प्रयोगी अव्यय. त्यानंतर केवळ प्रयोगी अव्यय किंवा केवळ प्रयोगी शब्द जे शब्द आपल्या मनातील वृत्ती भावना व्यक्त करतात त्या शब्दांना केवळ प्रयोग असे म्हणतात. आता या ठिकाणी केवळ प्रयोग त्याला जो भाव प्रयोग असं म्हटलं जातं. भाव प्रयोग काय की आपले एकूण किती भाव आहेत एकूण भावाचे किती प्रकार आहेत सांगा. 3 ना सर. कुणाला 3 भाव आहेत कुणाला 2 भाव आहेत. मला भाऊ नाही. तो भाव नाही तर काय आहे म्हणजे या ठिकाणी साहित्याचा आस्वाद घेताना रसप्राप्ती होते. असे रस किती आहेत एकूण 10 रस आहेत. 10 रस आहेत सर. शृंगार, विभत्स, रौद्र, हास्य. रौद्र हा काय आहे सर भाव आहे. तो रस काय आहे वीर रस आहे. वीर रसा म्हणून रौद्र हा काय होतो भाव निर्माण होतो. म्हणजे या ठिकाणी भाव आणि रस यामध्ये गफलत करू नका. रस असतो आणि त्याच्यातून भाव निर्माण होतो. आता माझा समजा रस कशामध्ये आहे भजन म्हणण्यामध्ये, कीर्तन म्हणण्यामध्ये, अभंग म्हणण्यामध्ये. माझा रस कशामध्ये आहे अभंग म्हणण्यामध्ये. मग त्याच्यातून मला काय निर्माण होतो कोणता भाव निर्माण होतो शांत भाव. भक्तीचा शांत. भक्ती काय होतो शांतीचा काय होतो भाव निर्माण होतो. काही ठिकाणी आपल्याला मराठीमध्ये 9 रस किंवा 9 भाव असे समजलं जातं. परंतु जो काही हे आहे 9 रस असं म्हणलेलं आहे. आणि जो 10वा रस आहे भक्ती रस किंवा शांत रस.
हर्षल हर्षल माईक बंद करा. हर्षल माईक बंद करा, रिमूव्ह करेन तुम्हाला मी. हर्षल प्लीज ऑफ युअर माईक, अदरवाइज आय विल रिमूव्ह यू. कोणतंही साहित्य असेल, सर प्लीज. साहित्यामध्ये काय असतात, हे 9-10 रस असतात आणि ते 10 रस भाव असतात. आता मला सांगा, पाटाच्या पायऱ्यामध्ये एकूण किती हे असतात, पायऱ्या असतात? पायऱ्या, हर्बर्टची पंचपदी आहे, माहित आहे तुम्हाला. हर्बर्टची पंचपदी, त्यानंतर सप्तपदी. त्यांची उद्दिष्टे जे आहेत, उद्दिष्टे कोणते आहेत? पहिलं उद्दिष्ट कोणतं आहे अध्यापनाचं? पहिले उद्दिष्ट कोणते? ते आपल्याला अध्यापन पद्धती पाहिजे. मराठी इंग्रजीमध्ये जे काय अध्यापन पद्धती आहेत, त्या अध्यापन पद्धतीमध्ये काय आहेत, उद्दिष्ट आहेत. जे तुम्ही पाठ टाचून जर काढलेला असेल व्यवस्थित त्यावेळेला, तर तुम्हाला लक्षात येईल. पहिलं काय आहे, पाठाचं उद्दिष्ट आहे ज्ञान. प्रस्तावना प्रस्तावना स्पष्टीकरण ते गफलत करू नका. मूल्यमापन. त्या पाठाच्या पायऱ्या आहेत, त्या 5 पायऱ्या आहेत हर्बर्टने सांगितलेल्या पंचपदी. प्रस्तावना, प्रश्न कौशल, आशय. नाही, त्या पाठाच्या पायऱ्या आहेत. परंतु पाठ लिहिताना पाठाची उद्दिष्ट कोणती आहे? मग त्यामध्ये विश्लेषण, नंतर विस्तीकरण चेतक बदल. ऐका माझं. पाठाच्या पायऱ्या वेगळ्या, त्यामध्ये प्रस्तावना, सादरीकरण, शेवटचं स्वाध्याय हे आहेत 5 पायऱ्या. परंतु आम्ही सांगतो या ठिकाणी पाठाची उद्दिष्टे कोणते आहेत, तर ते उद्दिष्ट आहेत ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्ये, त्यानंतर मूल्यमापन. मूल्यमापन ही पाठातली पायरी येते. जे आपली उद्दिष्ट आहेत, मी तुम्हाला घेऊन चालू इकडे रसाकडे आणि तुम्ही पाठाच्या पायऱ्याकडे घेऊन जा. मला सरांना लीड करू द्या आणि जे शंका आहे ते नंतर विचारा. तुम्ही सरांना मिसगाईड करताय. आता मुलांना लक्षात ठेवा की आपण मुलांना जे पाठातलं शिकवतो ते शिकवणे नाही, तर त्या पाठातला रस घेण्यासाठी त्यांना प्रेरित करणे हा पाठाचा मुख्य उद्देश असतो. प्रत्येक पाठामध्ये काय असते, 10 गाभभूत घटक आणि 10 मूल्य घटक असतात. हे 10 गाभभूत आणि 10 मूल्य घटक हे 1985 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने सुचवलेले आहेत. तेव्हापासून हे 10 मूल्य, 10 गाभभूत घटक प्रत्येक पाठामध्ये सामावलेले असते. ते कोणते आहेत ते मला उद्या तुम्ही सांगायचंय. 10 मूल्यामध्ये स्त्री पुरुष समानता आहे, राष्ट्रभक्ती आहे, त्यानंतर पर्यावरण संरक्षण आहे, संवेदनशीलता आहे, हे सर्व घटक आहेत. ऐका, हे सर्व जे घटक आहेत, मूल्य आहेत, त्या मूल्यांचा रसवाद, त्याची वृत्ती तयार करणे हे काय आहे, मेन उद्दिष्ट आहे. उदाहरणार्थ स्त्री पुरुष तुलना हे मूल्य आहे आपलं. मग त्याच्यावर आधारित मराठीमध्ये कोणता पाठ आहे? आकाश कन्या, कल्पना चावला यांच्या जीवनावर आधारित आकाश कन्या हा पाठ आहे. त्याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता हे मूल्य काय करायचं, आपल्याला रुजवायचंय. दुसरं मूल्य काय आहे? राष्ट्रभक्ती. राष्ट्रभक्ती हे मूल्य रुजवण्यासाठी आपण काय करतोय, त्यांना सैनिकी रक्त या नावाचा पाठ शिकवतो. आणि हे सैनिकी रक्त हा पाठ शिकवताना विद्यार्थ्यांमध्ये सैनिकाच्या जीवनासंदर्भात आणि यामधून त्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण झाली पाहिजे, हे मूल्य त्यांच्यामध्ये रुजवायचं आहे. आता पाठ शिकवत असताना त्याच्यामध्ये कोणतं मूल्य आहे त्यापर्यंत नेऊन घालणे म्हणजेच काय, रसग्रहणासाठी मुलांना पात्र करणे हे मेन उद्दिष्ट आहे. त्यांना माहिती देणे नाही, त्यांना 100% 100 मार्क मिळाले हा उद्देश नाही. विद्यार्थ्यांना वि. स. खांडेकरांचं साहित्यामध्ये आपण शिकवतो विजयस्तंभ. विजयस्तंभ शिकवताना त्याच्यामध्ये त्या मुलाला एवढी आवड निर्माण होते, रसग्रहण निर्माण होतो आणि नंतर वि. स. खांडेकरांच्या अनेक कथा वाचायला लागतो. सारखं पुस्तक मुलगा वाचतो म्हणजे या ठिकाणी काय करतो, तो रसग्रहण करतो. म्हणजे पाठाची शेवटची पायरी कोणती आहे उद्दिष्टामधली, तर मनोवृत्ती आहे. त्याच्या अगोदर आहे रसग्रहण. पहिला आहे ज्ञान, नंतर आहे आकलन, त्यानंतर आहे उपयोजन,
त्यानंतर कौशल्ये, त्यानंतर उपयोजन, त्यानंतर रसग्रहण आणि नंतर आहे अभिवृत्ती. लक्षात आलं तुम्हाला? आणखी परत एकदा रिपीट करतो. पहिलं उद्दिष्ट आहे पाठाचं ज्ञान, आकलन, त्यानंतर कौशल्ये, उपयोजन, त्यानंतर रसग्रहण आणि मनोवृत्ती. वि.स. खांडेकरांच्या पाठात शेवटला जर आपण आलो तर त्याच्या मनामध्ये अशी मनोवृत्ती होते किंवा एखादा देशभक्तीवरती पाठ शिकवल्या मुलांना, त्याच्या शेवटी मनोवृत्ती अशी निर्माण होते की त्याच्या मनामध्ये काय होते, राष्ट्रभक्ती निर्माण होते. आणि राष्ट्रभक्तीच्या कार्यामध्ये काय करतो तो हिरारीने कार्य करायला लागतो, म्हणजे त्याच्यामध्ये रस आहे. बहिणाबाईची गाणी वाचतो, ऐकतो, पाहतो, हे करतो, कारण त्याच्यातून त्याला रस निर्माण होतो. मग माझा असा प्रश्न आहे की आपण एखादी कथा कादंबरी का वाचतो? कारण त्याच्यामध्ये आवड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय रस निर्माण होतो. रस निर्माण होतो आणि वाचनाची आवड निर्माण होते सर. अगदी बरोबर. म्हणजे वाचनाची आवड निर्माण झाली म्हणजे काय, त्याच्यामधून रस मिळायला लागला आपल्याला. हा, मग तो रस निर्माण ग्रहण करतो आणि त्याच्यामधून आपला काय होतो, भाव निर्माण होतो. तो भाव म्हणजे काय, भाव म्हणजेच काय, आपली मनाची स्थिर अवस्था आहे. शांत, त्यानंतर त्यानंतर रुद्र, बिभत्स, त्यानंतर करुणा, हे काय आहेत, आपले स्थायी भाव आहेत. ठीक आहे. त्यानंतर केवळ प्रयोगी जे आहे शब्द की ते आपल्या मनातील भावना वृत्ती व्यक्त करतात, त्यांना केवळ प्रयोगी असे म्हणते. उदाहरणार्थ अरे रे, शब्बास, अबब, चक्क, अरे वा, अरे वा, अरे वा, अरे बापरे. हा, अरे बापरे, सर्वांनी सांगितलं. हे सर्व शब्द काय आहेत, केवळ प्रयोगी आहेत. म्हणजे या सगळ्या शब्दांच्या जातीत. आणि त्यानंतर आपण उद्याच्या तासाला काय पाहणार आहोत की जे काही अविकारी शब्द आहेत त्यांचे विविध उपप्रकार आहेत, त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आणि आता तत्पूर्वी एक तुम्हाला थोडक्यात एक सांगणार आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या शब्दाच्या आधारे विशेष लक्षणार्थाने वापरतो त्यावेळेला आपण काय करतोय, वाक्प्रचारात उपयोग करतो. मग वाक्प्रचारात उपयोग करणे म्हणजे काय आहे, तर एखाद्या शब्दांच्या अर्थावरून चाली, रूढी, परंपरा या गोष्टीला काय करतो आपण, समाजामध्ये ज्या रूढी आहेत, परंपरा आहेत, त्याचा वाक्य म्हणीप्रमाणे काय करतो, उपयोग करतो. मग यामध्ये कोणत्या आहेत म्हणी, म्हणीच्या संदर्भात आपण पाहिले, तुम्हाला ते PDF पण पाठवले आहे. त्यानंतर काही वाक्प्रचार आहेत. मग जसं की आता जे काही विद्यार्थ्यांनी सांगितलं, एक मिनिट सर, जेवढे काही सोपे असेल सोपे तुम्हाला तर लक्षात राहतील. परंतु एक माझ्याकडे यादी आहे, जवळपास 22 पानाची वाक्प्रचार आहे. त्या 22 पानातून जे काही अवघड आहेत त्याची प्रिंट काढा, सर तुम्हाला शेअर करतील ग्रुपवरती. आणि जे तुम्हाला येत नाही त्याला काय करायची, फक्त अंडरलाईन करायची. असे वाक्प्रचार आहेत. त्या वाक्प्रचारामध्ये जे सर्वच आपल्याला माहित असणार येतील असं नाही, काही जे माहिती नाही ते पण येऊ शकतील. सर केवळ प्रयोगी आणि उद्गारार्थी वाक्य सेमच येतील ना? हा, उद्गारवाचक आपण बरोबर आहे. उद्गारवाचक म्हणजे केवळ प्रयोगी थोडक्यात. पण उद्गारवाचक म्हणजे काय आहे की आपण
उद्गारवाचक म्हणजे काय की कोणी कोणास म्हटले, जशी बोललेले आहे तशी फिरेल. या ठिकाणी मी तुम्हाला बोलतो, मुलांना तुम्ही अभ्यास करा. की काय झालं? उद्गारवाचक. परंतु माझी मूळ स्थायी भाव काय आहे? अरे रे, अचानक निर्माण झाणारी भावना किंवा वृत्ती ज्यावेळेस आपण व्यक्त करतो ते झालं केवळ. केवळ आणि केवळ काय की भावनांचा घेतले मी. व्यक्त होणे अचानकपणे. अरे रे, शब्बास, व्हेरी गुड असं म्हणतो ते काय आपल्या की भाव असतो, व्यक्त होतो, भावना असतात. आणि उदाहरण काय उद्गारवाचक म्हणजे काय की जे बोलतात ते आहे सर्व. टोटल अवयव किती म्हटलं? हा काय म्हणले? टोटल अवयव किती? अव्यय. हा अवयव. ते सर माईक सारखं तुमच्याकडचं म्यूट होतोय माझ्याकडं. आता यामध्ये काय की अव्यय या एकूण आपल्याला 8 प्रकारामध्ये आहेत. त्याला आपण विभक्ती प्रति असं म्हणतो. आणि जे विभक्ती प्रति आहेत तेच अव्यय आहेत. त्याच्यामध्ये प्रथमा ते संबोधन पर्यंत, सप्तमी आणि 8ला काय म्हणतो आपण संबोधन. मग या प्रत्येक प्रकारामध्ये काय येतं? वेगवेगळ्या प्रकारच्या वर्गीकरणार्थ प्रती आहेत. त्यांनाच प्रत्यांना काय म्हणलेलं आहे? अव्यय असं म्हणलेलं आहे. एकूण अव्ययांच्या किंवा प्रत्यांच्या 8 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. आता यामध्ये आता सर्व विद्यार्थी बळ लावून अभ्यास करतात किंवा हुडकी भरणे, पुस्तकात मांडला, सही ठोकणे, माशी शिंकणे, वाचीला पूजणे, असे वेगळ्या प्रकारचे काय येतं वाक्प्रचार आहेत. आणि सगळे शब्दांचं काय करा तुम्ही एकदा वाचन करा आणि आवाजच ऐकून बरोबर असणारा विचारणार आहे. आपल्याला पण जॉईन होता येतं आपल्याला जॉईन होता येतं. आयुष मोरे माईक बंद करा नाहीतर रिमूव्ह करतो बघा. हर्षला सटाले आणि आयुष मोरे माईक बंद करा नंतर रिमूव्ह करतो बघा. सर. हा शिंदे सर झाले का तुमचं काय? वेळ हो असते झालं. आजच्या तासाची इतिश्री झालेली आहे. बर आपले पुढचे तज्ञ आलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही यातून बाहेर पडले की आपण फोनवर बोलू. हो ओके सर. चला धन्यवाद सर. धन्यवाद. ओके सर्वांचे धन्यवाद. थँक्यू सर. Next session is going to start. Thank you. Mr. Shivraj sir is there to teach you Ganit, maths. Okay. So let's start. Sir, please.